तो अभंग ऐकायला मिळाला. मला खूप आवडला तो. 2 पाय, 2 डोळे, नाक, याचं निसर्ग आपल्याला शरीर देतो आणि त्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि हे शरीर म्हणजेच जे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी काय होतात, येतात आणि जातात. तर आपण जेवढा जन्माला येतो त्यावेळेला आपल्याबरोबर शरीर असतं आपलं, आणि आपण जेव्हा मृत्यू पावतो त्यावेळेला सुद्धा आपल्याबरोबर शरीर असते. त्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही या देहाची काळजी घ्या, आपल्या शरीराची काळजी घ्या. तर हा अभंग आहे, मी तुमच्यासाठी मला जसा म्हणता येईल तसा म्हणतो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. त्यांनी उदाहरणं कशी दिलीत बघा. जशी उसात हो साखर, हो जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर, तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी, जसे दुधामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी. देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. पुढे तुकाराम महाराज म्हणतात सगळं आहे ते आपल्या आतच आहे म्हणतात. देव देहात हो देहात, का हो जाता देवळात, का हो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना, देही देव का पाहना. म्हणजे आपल्यातच तुम्ही ईश्वराला का बघत नाही असं म्हणतात. तुका सांगे मूढ जना, देही देव का पाहना. देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे पेणे या देवाचा कळला ठाव ठिकाणा, जेव्हा गुरु चरणी देह वाहिला, पाहिला मी हरी, पाहिला 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 मी हरी, पाहिला. मोठी शिदोरी ठेवून गेले तर आयुष्यभर ती पुरते. मला आता यांनी एक अभंग म्हटल्यानंतर हिंदीतलं आठवण आलं सावतामाळींची. सावतामाळींचं अभंग काय आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे विठ्ठलाला ते कशात बघतात, आपल्या कामामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या कांद्याच्या पातीमध्ये, मुळ्यामध्ये, भाजीमध्ये ते बघतात. म्हणजे कामातच राम आहे असं सावतामाळींनी सांगितले. में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए, अनहोनी पद में कांटे लाख बिछाए, होनी तो फिर भी बिछड़ा यार मिलाए. ये बिरहा ये दूरी दो पल की मजबूरी, फिर कोई दिल वाला काहे को घबराए. करम पंधारा जो बहती है मिलके रहती है, बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. शाम आँखों पर तेरा
आंचल लहराए, हर रात यादों की बारात ले आए। मैं सांस लेता हूँ, पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है। पल पल दिल के पास तुम रहती हो, पल दिल के पास तुम रहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो। पब्लिक होतं ते असं नाचून बेहोश झालेलं होती. इतकं सुंदर गाणं त्या शाहिरांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. तर त्याचं एक कडवं मला येते, थोडंच करतो आणि आपण थांबूया. अंधार फार झाला हो, अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. आणि काय पुढे काय म्हणतात बघा, हे गाणं ऐकण्याला, ही कोल्हापुरी भाषा, हे गाणं ऐकण्याला नाद खुळा पाहिजे. हे गाणं ऐकण्याला नाद खुळा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. अंधार फार झाला, एक दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे.